व्यवसाय वाढीसाठी संधी शोधताय? ती संधी लवकरच येतीये. गडिंग्लज मध्ये सुरू होतंय भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन. कृषी, औद्योगिक आणि गृहोपयोगी वस्तूंचं सर्वांनी पाहावं असं प्रदर्शन दिनांक 4 ते 7 जानेवारी 2025 एसटी स्टँड मागे मुलींच्या शाळे शेजारी गडहिंग्लज. राज इव्हेंट्स. संपर्क 98 564 682 आणि 98 599 497. आजच आपला स्टॉल बुक करा. स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ कोल्हापुरात सर्वपक्षीय शोकसभा. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं देशाला आणि जगाला मोठी हानी झाली आहे, अशा भावना काँग्रेसचे नेते व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. यावेळी विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभेत उपस्थित सर्व मान्यवरांनी स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, डॉक्टर मनमोहन सिंग हे एक कर्तृत्ववान नेतृत्व होते, ज्यांनी भारताच्या प्रगतीचा पाया रचला. आधार कार्ड, मनरेगा, अनुकरार यांसारख्या ऐतिहासिक योजना आणि निर्णयांमुळे त्यांनी देशाला नवा आयाम दिला. संकटांचा सामना करत ते कधीही डगमगले नाहीत. एवढं मोठं कर्तृत्व असणारं नेतृत्व निघून गेलं, अशा दुःखद भावना व्यक्त करत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, विजय देवणे, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, बाबा इंदुलकर, आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, समाजवादी पार्टीचे शिवाजीराव परुळेकर, बाबूराव कदम, राजू लाटकर, भारती पोवार, सरलाताई पाटील, विवेक गोडसे, कॉम्रेड दिलीप पवार, बबन शिंदे, ब्लॅक पॅन्थरचे अनिल देसाई, राहुल देसाई, बबन रानगे, भरत रसाळे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.